नागपूर येथील भारतदुर्गा शक्तीस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। त्यानंतर आता चौफेर होणारी टीका आणि वाढता राजकीय विरोध लक्षात घेता अखेर बागेश्वर बाबा यांनी आपल्या विधानावर माफी मागितली आहे। पाहूयात। मुर्दाबाद मुर्दाबाद शास्त्री मुर्दाबाद 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 शास्त्री मुर्दाबाद। बागेश्वर बाबांकडून छत्रपती शिवरायांचा अवमान। संताप व्यक्त होताच बागेश्वर बाबांकडून माफीनामा। छत्रपतींच्या अवमानावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यावर बागेश्वर बाबांविरोधात समाजातून निषेधाचे तीव्र सूर उमटले। त्यानंतर बागेश्वर बाबांनी झाल्या प्रकारानंतर माझ्या वक्तव्यानं कुणाचं मन दुखावलं असलं तर माफी मागतो, मात्र माझं वक्तव्य वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्यात आलं। आम्ही ज्यांच्याकडे पाहून हिंदू राष्ट्राची संकल्पना केली, आम्ही त्यांचा अपमान करू शकत नाही, स्वप्नातही याचा विचार करू शकत नाही। देशातील हिंदू आज जिवंत आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच, असं म्हणत आपल्या विधानावरून खेद व्यक्त केलाय। हमें दोषारोपित किया गया कि हमने उनकी अवमानना की। इस बात को लेकर के हमारे मन में बहुत दुख है, बहुत हमारे मन में खेद है कि जिनको पढ़कर हमने हिंदवी स्वराज की स्थापना को पढ़कर हिंदू राष्ट्र का संकल्प लिया, हम उनकी अवमानना तो दूर की बात है, स्वप्न में भी कोई निंदा करे तो हम सुन भी नहीं सकते। हमारा 1% भी इस प्रकार का कोई मत नहीं था, ऐसा कोई विचार नहीं था। छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासांकडे जाऊन म्हणाले की आपण खूप युद्ध लढलो, आता हे राज्य तुम्हीच सांभाळा, काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही। त्यावर समर्थ रामदास यांनी राज्य मी चालवणार, मात्र आदेश तुमचा असेल असं सांगितलं होतं। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा ठीक है, हमें स्वीकार। बागेश्वर महाराजांच्या या विधानानंतर शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नागपूरच्या छत्रपती चौकात संभाजी ब्रिगेडकडून जोडे मारो आंदोलन करत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामधील जनतेला सुद्धा दुःख वाटलं। तुम्ही बघत आहात की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या अपोजिटमध्ये त्यांच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि त्याच संयोगाने त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज संभाजी ब्रिगेड, नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत। आम्ही सर्व सरकारला भोंदू धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेची मागणी करत आहोत। बागेश्वर महाराजांनी केलेल्या विधानानंतर राज्यात उमटलेले तीव्र पडसाद आणि बागेश्वर महाराजांची माफी, यानंतर हे प्रकरण थंडावणार की अजून गरम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।